हे काय तेल टाकते ना मम्मी, थोडंसंच तेल टाकलं. मोहरी टाकते 1 चम्मच, जिरं, हिंग. हे काय टाकते मिरची आणि हे कढीपत्ता टाकला ना, आणि हे मिरची आणि हे कढीपत्ता. हे मिरची किती होते आई? 4-5. हे बटाटे किती आहेत ग मम्मी बॉईल केलेले? 4-5 आहे ना. सालं विलं काय ते काढलेले त्याची. आता काय हळद 1 चम्मच. हे काय आता हे बटाटे टाकते ना डायरेक्ट. आता काय हे मिक्स करायचं ना. कोथिंबीर, मीठ टाकते 1 चम्मच. हे काय परत आता मिक्स करते ना आई. 1-2 मिनिटं हे मिक्सच करायचं. हे काय वाफेला 2-3 मिनिटं. हे काय टाकते मम्मी? बेसन पीठ. किती चम्मच? 2, 3. हे काय टाकते मम्मी? तांदळाचं पीठ थोडंसं. हिंग 1 चम्मच. हे काय मीठ टाकलंय का? ही कसली मम्मी? ही मिरची आहे ना जाडीवाली, त्याला असं कट दिले आणि ते बिया वगैरे काढलेत ना. आता हे काय, हे याला पण टाकते ना मीठ. मीठ टाकते. हा काय खायचा सोडा, बेकिंग सोडा. हे किती मिनिटं मम्मी हे ठेवायचं? 2-4 मिनिटं. आता ही भाजी तर 10 मिनिटं झाली ठेवली. थोडं कच्चं होतं ना म्हणून. म्हणजे ते बटाटे नीट काय हे शिजले नव्हते ना. नाहीतर ही मम्मी 5 मिनिटांमध्येच ना होते ही भाजी. हिला काय हे मॅश केलं का तुम्ही? हे मिरचीला काय करते आतमध्ये की बाहेर पण आहे मीठ? यांनी कसं मम्मी ते टेस्ट येते ना हे मिरचीला. नाहीतर मीठ नाही लावलं की असं टेस्टलेस सारखं वाटतं. हे काय आता गरम तेल टाकणार हे याच्यात. किती चम्मच? 2 चम्मच. हे काय करणार आता? ही बटाट्याची भाजी काय हे भरणार हे याच्यात. गरमच आहे ना. थंड करत हे ठेवलं तरी चालेल. इथे असं हे मम्मी मिरची वडा. आणि हे काय ती तुझीच आहे ना हे रेसिपी? वड्यासारखी ती करायची. आणि टाकते का? थोडं थोडं हे टाकायचं का पाणी? तुझे कसे मम्मी असे भजी असं हे लागत नाही ना, बेसनाला पण चव असते. नाहीतर हे कायकांचे मम्मी ते कसं ते चवच नसते, ते नुसतं हे बेसन खूपच असते. जास्त पण मम्मी आपण काय बेसन काय हे घेतलं तर चवच नाही येत डिशला. एकदम असं नेमकंच काय हे घ्यायचं बेसन. आता काय हे पाण्यामध्ये हे करते ना, गोठळे वगैरे हे फोडायचे. काय करते मम्मी आता घेते आणि बेसन पीठ झालेलं आहे ना. आता काय वड्यासारखंच करायचंय ना आई? वड्यासारखं. हे मम्मी पावासोबत पण हे खाऊ शकतो ना, आणि चपाती सोबत, भाकरी सोबत. मार्केटमध्ये नाही भेटत ना मम्मी, इथे बॉम्बे मध्ये जास्त नाही भेटत. मम्मी हे कट करून पण ना आपण काय खाऊ शकतो. म्हणजे ही मोठी आहे ना, तर अर्ध असं पावासोबत वगैरे चटणी बिटणी लावून हे खाऊ शकतो. तिची मम्मी ती डेट असते ना, ते त्यांनी हे सोडायचं ना तेलामध्ये. म्हणजे कसं तेल नाही लागत आपल्याला. 2च मम्मी ना हे टाकू शकत, जास्त नाही टाकता येणार. झालं ना मम्मी हे आपलं मिरची वडा. कट केलेलं आहे ना मम्मी मिरची वडा.